हल्ली सोशल मीडियावरती आहारविषयक जितक्या चर्चा होतात त्यामध्ये सगळ्यात जास्त बोललं जातं ते म्हणजे प्रोटीन आणि फायबरबद्दल. राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे आणि फायबरही आहे. त्याच राजगिऱ्याच्या पिठाची आपण आज उकड करणार आहोत. 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे, त्यात 1.5 वाटी आंबटसर ताक आणि 1.5 वाटी पाणी घालून याचं एक पातळसर मिश्रण आपण तयार करणार आहोत. राजगिरा जर योग्य पद्धतीने शिजवला तर पचायला खूप हलका असतो. यात अनेक पोषक तत्व आहेत, जसं की प्रोटीन, फायबर, आयर्न, मॅग्नेशियम आणि अजून बरंच काही आहे. आहारतज्ज्ञ हल्ली सल्ला देतात की तुम्ही गव्हाच्या पोळीच्या ऐवजी राजगिऱ्याची पोळी खा. रोज आहारामध्ये कुठल्यातरी एका पदार्थाच्या रूपाने राजगिऱ्याचा तुम्ही समावेश करा. राजगिऱ्याच्या लाह्या, त्यांचा उपमा किंवा दूध लाह्या या रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत. आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. यात आपण सेंधव मीठ घालतो आहोत आणि 1 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे. अर्धा चमचा सेंधव मीठ घातलं आहे मी. हे सगळं आता मिसळून घ्यायचं आहे. आज ही उकड मी उपासासाठी करते आहे, पण तुम्ही जर उपास नसताना करत असाल तर आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये ठेचलेला लसूण किंवा फोडणीला हिंग, कढीपत्ता तुम्ही घालू शकता. नॉनस्टिक भांड्यात मी ही उकड आज करणार आहे, कारण मला कमीत कमी तूप वापरून ही उकड करायची आहे. छोटे 2 चमचे तूप घातलं, ते तापल्यावर त्यावरती जिरं आणि मिरची घातली. आवडत असेल तर मिरची तुम्ही ठेचूनही घालू शकता. आता आपण तयार केलेलं मिश्रण यावर ओतायचं. त्या मिश्रणाच्या भांड्यात पाणी घालून परत 1-1.5 वाटी पाणी पण यात घालायचं. सगळं मिसळून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती 7 ते 8 मिनिट ही उकड आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 7-8 मिनिटात ही उकड तयार होते. अगदी सोपी आहे करायला. पटापट घट्ट व्हायला लागते ती. घट्ट व्हायला लागली की मग ते उडायला लागतं, म्हणून झाकण ठेवणं अगदी आवश्यक आहे. कमीत कमी साहित्यामध्ये जास्तीत जास्त पौष्टिक असा हा पदार्थ आहे. चवीला तर अप्रतिम लागतेच ही उकड, पण यात भरपूर पोषक तत्व पण आहेत. ही उकड सर्व करताना यावर 1 चमचा साजूक तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर उत्तम चवीची ही पौष्टिक उकड तुम्ही जरूर करून बघा.